की जय। श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मई की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज की जय। जय राधा जय कुंज बिहारी। जय राधा माधव जय कुंज बिहारी। जय गोपी जन वल्लभ जय गिरिवर धारी। जय गिरिवर धारी। जय यशोदा नंदन ब्रज जनरंजन। जय यशोदा नंदन ब्रज जनरंजन। जयो जमुना तीरावन चारी। जय कुंज बिहारी। जयो जमुना तीरावन चारी। जय कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय राधा कुंज बिहारी। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद। श्री अद्वैता गदाधर श्रीवासदि भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे राम राम हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम हरे राम 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 हरे हरे। जय राधा गोविंद राधा गोविंद श्री राधे। जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा।
जगन्नाथ स्वामी नयनपथगामी नयनपथगामी भवतु मे। जय गौरानिताय 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 जय गौरानिताय जय प्रभुपाद 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 जय जय गुरुदेव गुरुदेव गुरुदेव। हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरु महाराज जी की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी। कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमो ॐ विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंदा। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। प्रभुजीज माताजीज आपल्या सर्वांचे स्वागत आहे श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। तर आपण मागच्या वेळेस पाहत होतो भूमी देवी द्वारा वर्णन भगवंतांच्या वेगवेगळ्या गुणांचं। कुणाच्या लक्षात आहे का प्रभुजीज माताजीज कोणता एक गुण ज्याच्याबद्दल आपण चर्चा केली? कृष्णाच्या खूप साऱ्या गुणांबद्दल चर्चा केली, कोणता एक गुण लक्षात आहे का आपल्या? प्रयत्न करा उदाहरणावरून वेगवेगळ्या। आपण काही काही उदाहरणं पण चर्चा केलेले। हरे कृष्ण। रतिरूपा माताजी, मनीषा माताजी, अलका माताजी, गणेश कुलकर्णी प्रभू, किरण प्रभू, क्षितिजा माताजी आणि बाकीचे सगळे भक्त। विश्वजित प्रभूजी कोणत्या गुणाबद्दल चर्चा केलेली आपण? प्रभूजी दया गुणाविषयी। दया गुणाविषयी। आणि कोणती चर्चा केलेली? एखादं उदाहरण? म्हणजे भगवंत त्यांच्याकडे जे कोणी शरण येतात त्यांच्यावर दया करतात असं। हा, जे कोणी भगवंतांना शरण येतं भगवंत कधीही त्या जीवाला त्या जीवाचं समर्पण विसरत नाहीत।
आणि आपण कुणाचं रेफरन्स दिलेला, कुणाचं उदाहरण दिलेलं? विशेषतः भगवंतांच्या कोणत्या अवताराबद्दल आपण चर्चा केलेली ह्या गुणासाठी? प्रभू रामचंद्रांबद्दल, की आपण सांगितलेलं की कशा प्रकारे रामायणामध्ये एक श्लोक आहे, त्याचा अर्थ आपण सांगितलेला की प्रभू रामचंद्रांना एकदा जर कोणी भक्त, एकदा जर कोणी व्यक्ती त्यांच्या समोर समर्पण करतो की हे प्रभू आजपासून मी तुमचा किंवा आजपासून मी आपली, तर भगवंत त्या व्यक्तीला कधीही विसरत नाहीत. लक्षात आहे प्रभूजीच माताजी या मुद्द्यावर आपण चर्चा केलेली? हो प्रभूजी. हरे कृष्ण, हरे कृष्ण. धन्यवाद अलका माताजी. अजून कोणता बाकीचा गुण? बाकीचे भक्त प्रयत्न करा. खूप सारे गुण सांगितलेले पृथ्वी देवीनी भगवंतांबद्दल. सत्य. सत्य, ओके. कोणतं उदाहरण लक्षात आहे का योजना माताजी? अजून आपण एक गुण भगवंतांचा सांगितला जो की या तात्पर्यामध्ये खूप छान प्रकारे वर्णन केलाय, ती म्हणजे भगवंतांची कृतज्ञता. की एखाद्या भक्तानी छोटी जरी सेवा केलेली असेल त्यांच्यासाठी, भगवंत ती कधीही विसरत नाहीत. कुणाचं उदाहरण दिलेलं आपण याच्याबद्दल? विचार करा, चुकलं काही हरकत नाही. कुणी काही? सुदामाचं का? सुदामाचं नाही. द्रौपदी. द्रौपदीचं. किंवा रामसेतूमध्ये खारीचं उदाहरण खारीचं पण उदाहरण, आहे ना. खारीचं उदाहरण पण आहे. आणि द्रौपदीचं उदाहरण आपण सांगितलेलं की कशा प्रकारे द्रौपदीने एकदा कृष्णांचं बोट कापलेलं असताना आपल्या साडीचा पदराचा छोटासा कपडा फाडून दिला भगवंतांच्या हातासाठी, आणि भगवंतांनी द्रौपदीला तिचा मान सन्मान धोक्यात असताना अनंत प्रमाणामध्ये साडी हे केली, पाठवली, जेणेकरून आपल्या भक्ताचा मान सन्मान हा हरवल्या जाऊ नये. आणि अजून कोणता गुण लक्षात आहे का प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. कृतज्ञता आपण पूर्ण ज्ञान, आणि त्याच्याबद्दल 13व्या अध्यायामध्ये भगवद्गीतेच्या की क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचं ज्यावेळेस वर्णन आहे, त्यावेळेस जो जीव आहे त्याला तो क्षेत्रज्ञ आहे फक्त त्याच्या दिलेल्या शरीराची, त्याच्यात पण त्याला पूर्ण ज्ञान नाहीये शरीरामध्ये काय चालू आहे, पण एका सीमित मात्रेमध्ये ज्ञान आहे. परंतु भगवंत हे प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये काय चालू आहे, प्रत्येक जगातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये काय चालू आहे याचं पूर्णपणे ज्ञाता भगवंत आहेत. तर पूर्ण गोष्टींचे ज्ञान आहे त्यांना. शरण आलेल्या जीवांचं संरक्षण त्याच्याबद्दल आपण सांगितलं. भक्तांसाठी सदिच्छा बाळगणे त्याच्याबद्दल पण, की भक्त जरी भगवंतांना विसरला तरी भगवंत कधीही त्या भक्ताला विसरत नाहीत. आणि आपण सांगितलेलं की कशा प्रकारे भागवतामध्ये उदाहरण दिले की पृथ्वीतले सर्व अणुरेणू जरी आपण मोजू शकलो तरी पण भगवंतांच्या सर्व गुणांचं वर्णन करणं हे शक्य नाहीये. आणि सांगितलेलं की कशा प्रकारे अनंत शेष हे त्यांच्या हजारो पणांनी अनंत काळापासून भगवंतांच्या यशोगान करत आहेत, भगवंतांचे नाम रूप गुण लीला इत्यादींबद्दल वर्णन करत आहेत, परंतु तरीही ते भगवंतांचं यशोगान पूर्णपणे करू शकत नाहीत. एवढे भगवंतांचे गुण, भगवंतांचं यशोगान हे अनंत आहे. आणि पृथ्वी देवीनी वर्णन केलेले हे 40 वेगवेगळे गुण आपण भगवंतांचे या अनुवादामध्ये पाहिले. आणि पृथ्वी देवी शेवटी सांगते की ह्या सर्व गुणांचे जे आश्रयस्थान होते ते भगवंत कृष्ण आता त्यांनी आपल्या दिव्य लीला संपुष्टात आणलेले आहेत, आवर्त्या घेतलेल्या आहेत आणि ते भगवत धामात परतलेले आहेत, म्हणून त्या दुःखी आहेत. तर आपण पुढे जाऊ. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण
पुढे जाऊ. कुणाला वाचायचंय का प्रभुजीच माताजीच तात्पर्य? हरे कृष्ण हरे कृष्ण. हा योजना माताजी हरे कृष्ण. कुठून वाचायचे प्रभूजी? उपरोक्त अवस्थेत. उपरोक्त अवस्थेत भगवंत सृष्टी पालनाचे कार्य करतात. असे करीत असताना ते त्यांच्याद्वारे ठार झालेल्या शत्रूंना देखील मोक्ष प्रदान करतात. सर्वश्रेष्ठ मुक्तात्म्यांना देखील ते आकर्षित करतात आणि अशा रीतीने ते देवश्रेष्ठ ब्रह्मा शिव यांनाही पूज्य आहेत. त्यांच्या पुरुषावतारात सुद्धा ते सृजन शक्तीचे स्वामी आहेत. भगवद्गीतेत 9:10 प्रतिपादन केल्याप्रमाणे सृजन शक्ती त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करते. ते भौतिक शक्तीचे नियंत्रक आहेत. असंख्य विश्वात भौतिक शक्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सर्व विश्वातून प्रकट होणाऱ्या अवतारांचे ते मूळ कारण आहेत. केवळ एकाच ब्रह्मांडात मनूचे 5 लाखांहून अधिक अवतार आहेत आणि इतर ब्रह्मांडातून होणारे अवतार वेगळेच. दिव्य जगात महत्त्वापलीकडे मात्र अवतारांचा विषय नाही, परंतु तेथे वेगवेगळ्या वैकुंठात त्यांची तदेकात्मक स्वांशादी रूपे आहेत. महत्त्वातील असंख्य ब्रह्मांडांतर्गत जे असंख्य लोक आहेत त्यांच्या किमान 3 पट अधिक लोक आध्यात्मिक जगतात आहेत. सर्व नारायण रूपे भगवंतांच्या वासुदेव रूपाचे विस्तार आहेत. अशा रीतीने ते एकाच वेळी वासुदेव, नारायण आणि कृष्णही आहेत. ते कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव असे सर्वच आहेत. एकाच सर्व. म्हणून कोणी कितीही महान असो त्याला भगवंतांच्या गुणांचा अंत लागणे शक्य नाही. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे सांगितलेलं आहे की भगवंत कशा प्रकारे त्यांच्याद्वारे ठार झालेल्या शत्रूंना पण मोक्ष प्रदान करतात. कुणाचं एक उदाहरण लक्षात आहे का प्रभुजीच माताजीच आपल्या? असा कोणता व्यक्ती आहे जो भगवंतांना शत्रू मानायचा आणि त्याला भगवंतांकडून शासन झाल्यानंतर त्याला पण मोक्ष प्राप्त झाला? शिशुपाल प्रभूजी. शिशुपाल. हा, खूप छान उदाहरण आहे. श्रीमद भागवतामध्ये 7व्या स्कंदामध्ये सुरुवातीला एक अध्याय आहे, खूप छान अध्याय आहे आणि मला पण खूप आवडतो तो अध्याय. त्या अध्यायाचं शीर्षक आहे द लॉर्ड इज इक्वल टू एव्हरीवन. म्हणजे भगवंत कशा प्रकारे देवतांसाठी, दैत्यांसाठी, सर्व जीवांसाठी समान रूपाने त्यांची कृपा प्रदान करतात, असं त्या अध्यायाचं शीर्षक आहे. तर राजसूय यज्ञामध्ये ज्यावेळेस युधिष्ठिर महाराज आणि कौरव आणि बाकीचे सर्व राजे त्या ठिकाणी आले होते आणि त्या ठिकाणी युधिष्ठिर महाराजांनी ज्यावेळेस भगवंतांना, कृष्णांना सर्वोच्च व्यक्तीचे, त्या राजसूय यज्ञामधल्या उपस्थित असणाऱ्या सर्वोच्च व्यक्तीचे स्थान प्रदान केले, त्यावेळेस शिशुपाल, जो की भगवंतांप्रती लहान असल्यापासून, जन्मल्यापासून ईर्ष्या ठेवायचा, तर त्याला त्याचं जे ईर्ष्या होती त्याच्यामुळे त्याचा जळफळाट झाला. ज्यावेळेस भगवंतांना अशा प्रकारे सर्वोच्च सन्मान प्रदान केला गेला युधिष्ठिर महाराजांद्वारे, आणि कृष्णांची निंदा नालस्ती तो करू लागला शिशुपाल. आणि त्याच्या आईला भगवंतांनी वचन दिलेलं लहानपणी की ज्यावेळेस त्याच्या आईला कळालं की माझा पुत्र असा जन्माला की जो भगवंतांच्या प्रती, कृष्णाच्या प्रती ईर्ष्याळू आहे, त्यावेळेस त्यांनी विनंती केली कृष्णाला की आपण कृपया माझ्या मुलाला ठार करू नका त्याच्या चुकीबद्दल. तर कृष्णाने वचन दिलेलं की जोपर्यंत एका मागून एक विना कोणत्या गॅप घेता हा 100 अपराध करेल तोपर्यंत मी माफ करेल, परंतु 100 जर पार केले आणि एकाच वेळेस न थांबता तर त्याला शासन होईल. तर शिशुपाल हा त्या कृष्णाने दिलेल्या कन्सेशनचा चुकीचा फायदा घ्यायचा की प्रत्येक वेळेस कृष्णाच्या प्रती अपराध तर करायचा, परंतु 100च्या आत त्याची गाडी थांबायची आणि तो वाचला जायचा. परंतु यावेळेस राजसूय यज्ञामध्ये भगवंतांना दिलेला हा सर्वोच्च सन्मान युधिष्ठिर महाराजांनी प्रदान केलेला पाहून शिशुपाल याला इतकी जास्त ईर्ष्या त्याची उफाळून आली भगवंतांबद्दलचा हेवा, की तो ती जी गणना आहे 1 ते 100ची अपराधांची, ती गणना
चुकून गेली त्याची किंवा ती लक्षात पण नाही राहिली आणि 100 त्यांनी पार केले भगवंतांच्या प्रती अपराध करताना न थांबता. आणि त्याच वेळेस भगवंतांचं सुदर्शन चक्र हे निघालं आणि शिशुपाल याचं जे डोकं आहे ते शिर आहे धडापासून वेगळं केलं गेलं. आणि विशेष गोष्ट ही झाली की सर्व राजसभेमधल्या उपस्थित असलेल्या सर्व राजांच्या सर्व व्यक्तींच्या डोळ्यांच्या समोर शिशुपाल याच्या शरीरातून एक ज्योतरूपी त्याचा आत्मा हा भगवंतांच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि सर्वांना खूप आश्चर्य वाटलं. युधिष्ठिर महाराजांनी साक्षात नारद मुनींना प्रश्न विचारला, भागवतामध्ये वर्णन आहे त्याचं, की हे नारद मुनी, हे कसं काय शक्य आहे की शिशुपाल जो की जन्मापासून दुसरी कोणतीच गोष्ट जाणत नव्हता भगवंतांच्या प्रती अपराध करण्याशिवाय, भगवंतांच्या प्रती ईर्ष्या बाळगण्याशिवाय, तरीही त्याला अशी उच्च गती कशी प्राप्त झाली जी महान योग्यांना पण सहज प्राप्त होत नाही. भगवंतांच्या रूपामध्ये कशा प्रकारे सायुज्य मुक्ती त्याला सुरुवातीला प्राप्त झाली. तर त्यावेळेस नारद मुनी ह्या अध्यायाचं मी जो सांगितलं थोड्या वेळापूर्वी वर्णन करतात की कशा प्रकारे भगवंत हे सगळ्या प्रकारच्या जीवांच्या प्रती कृपाळू आहेत आणि त्यांची कृपा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या जीवांना वेगवेगळ्या रूपामध्ये प्राप्त होते. तर नारद मुनी सांगतात की कशा प्रकारे भगवंतांचं अनंत नित्य प्रकारे स्मरण करून मनन करून हे जे असुरिक प्रवृत्तीचे जे जीव आहेत, मग तो शिशुपाल असू की कंस असू किंवा प्रभू रामचंद्रांच्या लीलेमध्ये रावण असू, तर अशा प्रकारचे आसुरिक प्रवृत्तीचे लोक ही भगवंतांचं नित्य स्मरण करून ते शुद्धीकरण प्राप्त करतात आणि त्यांना पण उच्च गती प्राप्त होते. तर याचा अर्थ असा नाही की आपण पण त्यांच्याप्रमाणेच भगवंतांचं स्मरण करावं, त्यांच्या भावामध्ये करू नये. कशा प्रकारचा भाव होता रावणाचा वगैरे किंवा कंसाचा किंवा शिशुपालाचा, की भगवंतांच्या प्रती द्वेषाचा, भगवंतांच्या प्रती ईर्ष्याचा भाव होता. की जसं आपण कंसाच्या बाबतीमध्ये ऐकतो वाचतो की कंस याला झोपेमध्ये पण कृष्ण दिसायचे, आरशामध्ये पाहताना स्वतःचं प्रतिबिंब पाहताना पण कृष्ण दिसायचे, पाणी प्यायला जाताना पण त्या पाण्याच्या मध्ये भगवंतांचं प्रतिबिंब दिसायचं. का? कारण त्याला ती झालेली आकाशवाणी आठवायची की ह्याच कृष्णाकडून, आपल्या भाच्याकडून, देवकीच्या 8व्या पुत्राकडून आपल्याला मृत्यू प्राप्त होणार आहे. आणि इतका तो शारीरिक मानसिकतेमध्ये होता, शरीराच्या भावात होता की त्याला त्याचं शरीर इतकं प्रिय होतं की ते शरीर जसं काही अनंत काळाकरता जिवंत राहणार होतं, चुकीच्या पद्धतीने अनेक प्रकारचे अपराध करून. ज्यावेळेस त्याच्या स्वतःच्या बहिणीचा देवकीचा विवाह होता, इतका बाहेरून प्रेम दाखवून तो आपल्या बहिणीला आणि बहिणीच्या नवऱ्याला त्यांच्या घरी सोडण्यासाठी जात होता रथातून. पण त्याच बहिणीचे केस ओढून तिच्या लग्नाच्या दिवशी तो तिची हत्या करण्याकरता तयार झाला, ज्यावेळेस त्याला कळालं की या बहिणीचा 8वा पुत्र आपल्या मृत्यूचे कारण ठरेल. तर कृष्ण पुस्तकामध्ये श्रील प्रभुपादजी लिहितात की ही आसुरिक मानसिकता आहे. का? कारण वसुदेव कंसाला नंतर समजून सांगतात की हे कंसा, हे बघ, हे शरीर आज जरी तू टिकवलंस, वाचवलंस, तरी पण हे काही शाश्वत नाही राहणार. कधी ना कधी हे भंग पावणार आहे, मृत्यू प्राप्त होणार आहे. मग किती योग्य आहे अशा नश्वर शरीराच्या संरक्षणासाठी तू आपली कीर्ती धुळीस मिळवण्याकरता तयार आहेस. का धुळीस मिळवण्याकरता तयार आहेस? कारण आपल्या जर बहिणीच्या लग्नाच्या दिवशी जर तिची हत्या केली तर निश्चितच तुझी कीर्ती सगळी धुळीस मिळेल. एवढंच नाही तर अंधक हे जे कुळ आहे ज्याच्यामध्ये कंसाचा जन्म झालेला, अंधक, वृष्णी आणि भोज कुळ, तर त्या भोज कुळाचं जे नाव रूप आहे, जी कीर्ती आहे, ती सर्व धुळीस मिळवल्या जाईल. इतक्या महान राजांनी जी कीर्ती निर्माण केलेली, वेगवेगळं नाव कमावलेलं आहे कुळाचं, ते सर्व मातीमध्ये मिळवल्या जाईल कंसाच्या ह्या कृतीमुळे. तर अशा प्रकारे कंस हा आपल्या शारीरिक भावनेतून इतका जास्त आसक्त होता की त्यासाठी चुकीचं कृत्य करताना पण त्याला कशाची
भ्याड कशाचं भीती वाटायची नाही. परंतु कंसाचं हे भगवंतांचं स्मरण हे भक्तीच्या भावातून नाही होत आहे. हे स्वतःच्या भौतिक आसक्तीला वाचवण्यामुळे भगवंतांचं हे स्मरण कंस करत आहे. त्याच्यामुळे असं सांगितलं जातं की ह्या स्मरणामध्ये पण शुद्धीकरण निश्चित होईल हृदयाचं. जसं कंसाचं झालं, जसं शिशुपालाचं झालं, रावणाचं झालं वगैरे. परंतु भक्तांचं जे भगवंतांचं स्मरण असतं ते भक्तीच्या भावातून असतं. ते भगवंतांना प्रेमाने लक्षात आणून त्यांना सेवेपोटी, त्यांना आनंदित करण्यासाठी, सदैव प्रसन्न करण्यासाठी जे स्मरण असतं ते भगवंतांच्या बाबतीत भक्तांचं असतं. तर इथे सांगितलंय की पण अशा प्रकारचं शत्रूच्या रूपामध्ये, ईर्षेच्या रूपामध्ये जरी कुणी भगवंतांचं स्मरण केलं तरी ते भगवंत त्याला काय करतात, श्रेष्ठ गती प्राप्त करून देतात, मोक्ष प्रदान करतात. मग भागवत सांगतं की जर भगवंतांच्या शत्रूंना एवढं उच्च प्रकारची गती प्राप्त होते तर भगवंतांच्या भक्तांचं काय सांगायचं. भक्तांना भगवंत किती चांगल्या प्रकारे त्यांची कृतज्ञता व्यक्त करत असतील जर असुरांच्या प्रती भगवंत इतक्या चांगल्या प्रकारे त्यांच्या स्मरणाबद्दल त्यांना मोक्ष प्रदान करतात. आणि हे सांगितलंय की प्रत्येक ब्रह्मांडामध्ये आपण बघतो भगवंतांचे वेगवेगळे पुरुष अवतारांच्या माध्यमातून भगवंत आपलं रूप विस्तारित करतात. कुणी सांगू शकाल का प्रभुजीच माताजीच कोणते पुरुष अवतार आहेत भगवंतांच्या प्रत्येक ब्रह्मांडामध्ये? प्रयत्न कर. कर्णोदकशाही विष्णू, क्षीरोदकशाही विष्णू आणि गर्भोदकशाही विष्णू. हा, खूप छान. की महाविष्णू किंवा ज्यांना कर्णोदक्ष विष्णू पण म्हटलं जातं, ज्यांच्या शरीरातून अनेक सारे ब्रह्मांड निर्माण होतात आणि प्रत्येक ब्रह्मांडामध्ये भगवंत गर्भोदक्ष विष्णू या रूपामध्ये प्रवेश करतात आणि त्यांच्या नाभीतून, कमळातून ब्रह्माजींचा जन्म होतो. आणि ब्रह्माजींच्या एका दिवसामध्ये किती सारे मनू असतात प्रभुजीच माताजीच? बाकीचे कोणी भक्त? 14 मनू. आणि एका ब्रह्माजींच्या जीवन काळामध्ये किती दिवस आहेत सगळे? 100 वर्ष. 100 वर्ष म्हणजे दिवस किती झाले? 36,500. वर्षे. बरोबर आहे ना? हा, की 365 गुणिले 100 म्हणजे 36,500 एवढे ब्रह्माजींच्या जीवनामध्ये दिवस झाले. आणि एका दिवसामध्ये 14 मनू, तर आकडा येतो 5,11,000. तर हे जे कॅल्क्युलेशन आहे, गणित आहे, त्याच्यावरून इथे भागवतामध्ये सांगितलंय की कशा प्रकारे एकाच ब्रह्मांडामध्ये मनू 5 लाखाहून अधिक अवतार आहेत मनूंचे. कसे 5 लाख आले हे जिथं आपल्याला दाखवलं आहे की एका ब्रह्माजींच्या काळामध्ये, जीवन काळामध्ये 5,11,000 मनू येतात, एका दिवसामध्ये 14. आणि त्या प्रत्येक मनूच्या काळामध्ये भगवंत मन्वंतर अवतार पण धारण करतात. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीच माताजीच? हरे कृष्णा. हे जे वेगवेगळे मुद्दे आपण पाहिले आणि अनुवादाच्या शेवटच्या भागामध्ये श्रील प्रभुपाद सांगत आहेत की कशा प्रकारे अनेक सारे ब्रह्मांड आहेत या भौतिक जगतामध्ये आणि या ब्रह्मांडामध्ये मिळून सर्व जी बद्ध जीवांची जी संख्या आहे त्याच्या 3 पटीहून अधिक जे जीव आहेत ते कुठे आहेत? आध्यात्मिक जगतामध्ये. म्हणजे आपण डिफॉल्टर्स आहेत. आपण 25% आहोत या भौतिक जगतामध्ये, बद्ध अवस्थेमध्ये. आणि भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत आध्यात्मिक जगतामध्ये ते आपल्या 3 पटीपेक्षाही अधिक आहेत, 75%. आणि आपण 25% आहोत इथे भौतिक जगतामध्ये. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभुजीज माताजीज? हरे कृष्णा. क्लिअर आहे सगळ्यांना? प्रभूजी, मोक्ष मिळायच्या याच्यात कुरुक्षेत्रावरती सुद्धा प्रत्येक अधर्मीला सुद्धा मोक्ष मिळाला ना, म्हणजे जे हो अधर्माच्या बाजूनी लढत होते तरी त्या प्रत्येकाला मोक्ष मिळाला ना. हो. तर असं सांगितलंय स्वतः भागवतामध्ये की कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर प्रत्येक जो सैनिक मारला गेला, कौरवांच्या बाजूने आणि पांडवांच्या बाजूने पण, तर प्रत्येक जीवाला, कारण कृष्ण स्वतः तिथे कुरुक्षेत्र भूमीवर उपस्थित असल्यामुळे
कृष्णांच्या समोर स्वतःचे प्राण त्यागता आले. हे महान वैभव त्यांना प्राप्त झाला. आपले प्राण भगवंतांच्या दर्शनामध्ये त्याग करण्याचे आणि प्रत्येकाला त्यांना मुक्ती प्राप्त झाली. मग तो दुर्योधन असो किंवा बाकीचे मृत्यू पावलेले सर्व दुर्योधनाच्या गटातले सर्व सदस्य प्लस पांडवांच्या गटातले सदस्य. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का? हा, इथे प्रत्यक्ष भगवंत प्रसन्न होते उपस्थित, हाच मेन हे आहे ना हाच प्रभूजी? मेन मुद्दा. हा, म्हणजे भागवतात अच्छा. सांगितलंय की त्या भगवंतांचं दर्शन घेत प्राण सोडले वेगवेगळ्या क्षत्रियांनी. आणि तसं पाहायला गेलं तर प्रत्येकाच्या समोर काही भगवंत वैयक्तिक रूपात, कारण एवढे सगळं सैन्य होतं, जवळपास 64 कोटी हो. सैन्य मारल्या गेलं दोन्ही बाजूचं मिळून. तर आता 64 कोटी जीवांसमोर तर काही काही तर जीव अशा ठिकाणी गेले असतील की भगवंत खूप लांब उभे असतील कुरुक्षेत्राचे युद्धभूमी, परंतु त्यांना पण त्याचा लाभ झाला. ठीक आहे माताजी. येस, धन्यवाद प्रभूजी. हरे हरे कृष्ण. हरे कृष्ण. अजून कोणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज? ठीक आहे, आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 31 कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. आत्मानं चानुशोचामि भवन्तं चामरोत्तमम् देवान् पितॄन् ऋषीन् साधून् सर्वान् वर्णांस्तथाश्रमान् कुणाला वाचायचंय का प्रभूजीच माताजीच? हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण. गणेश कुलकर्णी प्रभूजी. यस प्रभूजी. मी स्वतःविषयी तर चिंता करीतच आहे, परंतु हो देवश्रेष्ठा, मला तुमच्याविषयी तसेच सर्व देव, पितर, भगवत भक्त आणि वर्णाश्रम धर्माचे पालन करणाऱ्यांविषयी अपार दुःख होत आहे. तात्पर्य श्रील प्रभुपाद द्वारा श्रील प्रभुपाद की जय. मानव जीवन पूर्णत्वास नेण्यात देवता, ऋषी, पितर, भगवत भक्त व शास्त्रीय वर्णाश्रम धर्म यांचे सर्वांचे मिळून योगदान असते. शास्त्रशुद्ध वर्णाश्रम धर्मच मनुष्य जीवन व पशु जीवनातील अंतर अधोरेखित करतो. ऋषीमुनींच्या देवतांशी संबंधित अनुभवांच्या मार्गदर्शनाने या धर्माचा निर्वाह होतो. पुढे क्रमशः पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांच्याशी आपला नित्य संबंध प्रस्थापित होतो. परमेश्वर निर्मित वर्णाश्रम धर्माचा हेतू मुळी जीवांची पाशवी बुद्धी, मानवी बुद्धी आणि मानवी बुद्धी दैवी बुद्धीत विकसित व्हावी हा आहे. तो धर्मच जेव्हा मूर्खपणाच्या अतिरेकाने मोडून पडतो, तेव्हा शांततापूर्ण आणि प्रगतिशील जीवनाच्या व्यवस्थेलाच हादरा बसतो. या कलियुगामध्ये या विषारी सर्पांच्या आक्रमणाचा पहिला आघात परमेश्वर निर्मित वर्णाश्रम धर्मावरच होतो. त्यामुळे ब्राह्मणाची वास्तविक योग्यता असलेल्या माणसाला शूद्र गणले जाते, तर उलट शूद्र असण्याची ज्याची योग्यता आहे असाही ब्राह्मण म्हणून मान्यता पावतो. याला कारण म्हणजे जन्मसिद्ध अधिकाराचा खोटा आग्रह. जन्मसिद्ध अधिकारांचे ब्राह्मणत्व सांगणे हे मुळीच शास्त्र संमत नाही. अनेक अटींपैकी ती एका अटीची पूर्तता असू शकेल, परंतु ब्राह्मण होण्यासाठी खरी पात्रता म्हणजे मन आणि इंद्रिय यांचा निग्रह, सहिष्णुता, साधेपणा, शुचित्व, ज्ञान, सत्य, भक्ती आणि वेदवाङ्मयांवर श्रद्धा असे गुण अंगी बाणविणे ही होय. आधुनिक युगात या अत्यावश्यक गुणवत्तेचा विचार केला जात नाही. हेच काय, पण रामचरित मानस ग्रंथांचे प्रसिद्ध प्रतिष्ठित कवी देखील जन्मसिद्ध वर्णाच्या खोट्या कल्पनेचा पाठपुरावा करतात. हा कलियुगाच्या प्रभावाचा परिणाम होय. त्यामुळे गायीच्या रूपातील पृथ्वी माता या शोचनीय परिस्थितीविषयी शोक करीत होती. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभू. श्रील प्रभुपाद की जय. तर हे कोण कुणाला म्हणत आहे प्रभूजीच माताजीच? हे जे श्लोकाचं भाषांतर आहे. मी स्वतःविषयी तर चिंता करीतच आहे, परंतु हे देवश्रेष्ठ, मला तुमच्याविषयी तसेच सर्व देव, पित्र, भगवत भक्त आणि वर्णाश्रम धर्माचे पालन करणाऱ्यांविषयी पण अपार दुःख होत आहे. कोण सांगत आहे हे?
पृथ्वी सांगते धर्म. धरणी पृथ्वी कुणाला सांगत आहे? धर्माला. धर्म यांना धर्म. सांगत आहेत. तर त्याच्यापैकी श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये सर्वात पहिला मुद्दा देतात की वर्णाश्रम व्यवस्था भगवंतांनी खूप महत्वाच्या हेतूने बनवलेली आहे. काय हेतू आहे तो? की प्रत्येक जो जीव आहे, मग तो कितीही पतित अवस्थेत असू, प्रत्येक जीव म्हणजे प्रत्येक मनुष्य जीव कितीही पतित अवस्थेत असू, स्वतःच्या त्या अवस्थेपासून ग्रॅज्युअली म्हणजे क्रमाक्रमाने त्याला आपल्या जीवनामध्ये, आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती करता यावी. आणि सर्वात अगोदर वर्णाश्रम व्यवस्थेचा हेतू इथे सांगितला आहे की आपल्याला प्राणी अवस्थेपासून कमीत कमी मनुष्य अवस्थेमध्ये आणण्यासाठी वर्णाश्रम धर्म आवश्यक आहे. पाशवी बुद्धी म्हणजे जी प्राण्याची मेंटॅलिटी असते, जसं की आपण पाहतो की प्राण्यांमध्ये काही लहान पिल्ले वगैरे असताना आईची माया असते पिल्लांबद्दल किंवा पिल्लांची माया असते आईबद्दल, परंतु मोठे झाल्यानंतर त्यांच्यामध्ये काही आई वडील बहीण भाऊ असे काही फारसे हे नसतात. की जसं आपण कुत्रे मांजरांसारखं भांडणं करणं, हा जो वाक्प्रचार आहे मराठीमध्ये, त्याचा अर्थ काय आहे की कुत्र्या मांजरांसाठी काही मोठं झाल्यानंतर ते काही, समजा आता कुत्रे जर 2-4 भुकेले आहेत, तुम्ही जर एक पोळी किंवा भाकरी टाकली, ते काही मोठे झाल्यानंतर जास्त विचार नाही करणार की माझी आई आहे भुकेली आहे का बहीण भुकेली आहे. ते एकमेकांना भांडायला मारायला ठार मारायला पण मागे पुढे बघणार नाहीत. का? कारण ती प्राणी बुद्धी आहे, पाशवी बुद्धी आहे. परंतु त्या पाशवी बुद्धीपासून कमीत कमी मनुष्य अवस्थेपर्यंत यावा, जेणेकरून प्राण्यांसारखं त्यांनी आपलं वर्तन ठेवू नये. हा वर्णाश्रम व्यवस्थेचा सर्वात पहिला हेतू आहे. आणि त्यानंतर हेतू काय दुसरा, की मनुष्य स्तरावर व्यक्तीला आणल्यानंतर त्याला भगवंतांच्या भक्तीच्या स्तरावर त्याची बुद्धी विकसित करावी, हा दुसरा हेतू आहे. म्हणजे सर्वात अगोदर प्राण्यांपासून मनुष्य अवस्थेत आणणं आणि मनुष्य अवस्थेतून भक्ती स्तरावर आणणं, हा वर्णाश्रम व्यवस्थेचा हेतू आहे. आणि तो हेतू कशा प्रकारे साध्य करते वर्णाश्रम व्यवस्था, की तुम्ही किती पतित अवस्थेमध्ये असा, तुमच्या उद्धारासाठी त्या प्रकारे आपल्या उद्धारासाठी त्या प्रकारचे कार्य नियमन करून सांगितलेले आहेत वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये. जसं की आपण उदाहरण बघतो की कुणी पापमय कार्यामध्ये जरी व्यक्ती जोडलेला असला, तरी वर्णाश्रम व्यवस्था त्याला काही हे करत नाही, बाहेर काढत नाही त्या व्यक्तीला वर्णाश्रम व्यवस्थेचा. ठीक आहे, पतित अवस्थेमध्ये आहे, त्या अवस्थेपासून हळूहळू त्याची जी मनोवृत्ती आहे ती विकसित करण्यावर भर आहे वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये. पण कलियुगामध्ये काय होतं इथे सांगितलंय, कलियुगामध्ये वर्णाश्रम व्यवस्थेचा कणाच मोडल्या जातो. कारण जे लोक आहेत ते विकृत पद्धतीने या वर्णाश्रम व्यवस्थेचं जे पात्रता आहे ती गुण आणि कर्म या आधारावर नाही तर जन्माच्या आधारावर सांगितली जाते. आणि अशा प्रकारे ही वर्णाश्रम व्यवस्था जे की मनुष्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी भगवंतांनी दिली, त्याचं पूर्ण विकृत रूप आपल्याला कलियुगामध्ये पाहायला मिळतं. आणि यापेक्षाही विकृत रूप आपल्या आत्ताच 2-4 दिवसापूर्वीच घटना झाली आहे काश्मीरमध्ये. तर आपण मागच्या 20-30 जवळपास 80च्या दशकापासूनचा जर इतिहास पाहिला प्रभुजीज माताजीच, तर आपण पाहायला मिळतं की हे जे अतिरेकी मनोवृत्ती आहे त्याचं पण कारण हेच आहे. काय? की मी जो पंथ पालन करेल, मी जो विश्वासाने पंथ पालन करेल, तोच एक मान्यता प्राप्त मार्ग, आणि बाकीचे जे कोणी जे काही पालन करत असतील ते सगळे वेडे लोक आहेत, ते जाऊ द्या खड्ड्यामध्ये. म्हणजे त्याला इंग्रजीमध्ये एक म्हण आहे की माय वे और हायवे, म्हणजे मी जे करतोय ते बरोबर आणि तसं तुम्ही केलं तर ठीक, नाहीतर तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही. तर ह्याच अशा प्रकारच्या विकृत मनोवृत्तीने जी की कलियुगामध्ये आपल्याला पाहायला मिळते, आपण पाहतो की पूर्ण वर्णाश्रम व्यवस्था ही मोडकळीस आलेली आहे अशा प्रकारच्या विकृत मनोवृत्तींमुळे. आणि भागवत सांगतं की अशा प्रकारचे हे वर्णाश्रम व्यवस्थेला हात घालणारे किंवा त्याला मोडकळीस आणणारे जे लोक आहेत ते कलियुगाच्याच प्रभावाने त्रस्त आहेत, कलियुगाच्याच प्रभावाने
ग्रस्त झालेले आहेत. त्याच्यामुळे अशा प्रकारचा चुकीचा समज ते करून बसतात आणि केवळ चुकीचा समज करत नाहीत, तर त्या चुकीच्या समजाच्या आधारावर अनेक प्रकारचे पापमय कृत्य करण्यामध्ये पण ते मागे पुढे बघत नाहीत, हटत नाहीत. अशा प्रकारे हे पण एक पृथ्वी देवीच्या शोकाचं कारण होतं. वर्णाश्रम व्यवस्थेची झालेली अधःपतन, वर्णाश्रम व्यवस्थेचं झालेलं अधःपतन हे पण पृथ्वी देवीच्या दुःखाचं एक कारण होतं. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज, माताजीज? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हां, प्रभूजी हरे कृष्ण. प्रभूजी, आता या श्लोकामध्ये तात्पर्यामध्ये जे प्रभुपादांनी वर्णाश्रम बद्दल वर्णन केलेलं आहे, हो. तर मी एक दुसरे प्रभूजी आहेत त्यांचं लेक्चर ऐकत होतो. तर हं. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की ही जी वर्णाश्रम पद्धती आहे ही जी प्रभुपादांनी सांगितलेली आहे की ती शेतीवर आधारित वर्णाश्रम पद्धती असली पाहिजे. आपण जे आज जॉब आहेत, इंडस्ट्री आहेत, फॅक्टरीज वगैरे जे चालवत आहे, तर ते एक प्रकारचं पृथ्वीचं आपण शोषण करतोय आणि बरं. त्याच्यामुळे जे आहे आपण सगळ्यांनी मिळून जे आहे प्रभुपादांनी जे सांगितलं होतं की आपण समूहामध्ये राहिलं पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून शेतीवर आधारित वर्णाश्रम पद्धती स्वीकारली पाहिजे. तर मग बरोबर. त्यामुळं ते सगळ्यांना असं आवाहन करतात बऱ्याच वेळेला की तुम्ही या सगळे जॉब, इंडस्ट्री, फॅक्टरी जे आहेत ते सोडून तुम्ही ह्याच्यामध्ये एकत्र राहायला या. तर मग ते कितपत म्हणजे हो, हं. योग्य आहे किंवा आपण काय केलं पाहिजे अशा? कारण आपण तर आता बरेच जण जॉब आहे, कोणी इंडस्ट्री चालवते, फॅक्टरी चालवत आहे, कोणी सर्व्हिस करत आहे. बरोबर आहे. तर एक मिनिट हां प्रभूजी. कृषी तर एक भगवद्गीतेमध्ये एक श्लोक येतो 18व्या अध्यायामध्ये. आपण पाहतो की भगवंत वर्णाश्रम व्यवस्थेतल्या सर्वच वेगवेगळ्या घटकांचे गुण सांगत आहेत आणि कार्य सांगत आहेत. जसं ब्राह्मण जे आहेत त्यांचे गुण 42व्या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत. 18वा अध्याय 42वा श्लोक. याच्यामध्ये भगवंत सांगतात की शमो दम तप शौच क्षांतीर आर्जव हे विज्ञान आस्तिक्य ब्रह्मकर्म स्वभावजम. त्याच प्रकारे नंतर क्षत्रिय, नंतर वैश्य, जो घटक आहे वर्णाश्रम व्यवस्थेचा त्याच्याबद्दल 44वा श्लोक होता. त्याच्याबद्दल भगवद्गीतेत भगवंत सांगतात कृषी गोरक्षा वाणिज्यम वैश्य कर्म स्वभावजम. तर तुम्ही जे आता सांगितलं विशेषतः गोरक्षा याचं महत्व भागवतात खूप ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की कसं जर एखाद्या समाजाची भरभराट आवश्यक करायची असेल तर काही समाजातले घटक आहेत त्यांना विशेष प्रकारे त्यांची काळजी घेणं, त्यांची सुरक्षा करणं आवश्यक आहे. त्याच्यापैकी एक आहे गायीची, ब्राह्मणांची, स्त्रियांची, वृद्धांची आणि लहान मुलांची. हे 5 विशेष घटक सांगितलेले आहेत. तर तुम्ही जे आता गोष्ट सांगितली, श्रील प्रभुपादजी सांगतात की ह्या घटकांची विशेषतः जर शेतीची व्यवस्थित काळजी घेतली, गायींची व्यवस्थित काळजी घेतली, तर आता जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या 10 पटीने लोकसंख्या खाऊ घालण्यासाठी पण पृथ्वी देवी देण्यासाठी समर्थ आहे. तर तुमचा दुसरा प्रश्न आहे की किती प्रॅक्टिकल म्हणजे किती शक्य आहे सध्याच्या काळामध्ये इंडस्ट्रीज वगैरे म्हणा ह्या सगळ्या सोडून देऊन ह्या मार्गाला पालन करणं. तर सगळ्यांनी नाही सोडून दिलं प्रभूजी. एका लोकसंख्येच्या विशिष्ट काही लोकांनी जरी हे राहिलेले जे काही आपल्याला सुविधा आहेत, शेती म्हणा किंवा गायी यांचं जर व्यवस्थित रक्षण केलं, तरीही समाजाच्या वर्णाश्रम व्यवस्थेला हातभार लावण्यासाठी आणि हळूहळू दुरुस्त करण्यासाठी त्याचा निश्चित फायदा होईल. म्हणजे परीक्षेमध्ये असा विचार करायची गरज नाही की एकतर मी 0 मार्कावर राहील किंवा 100 पैकी 100 प्राप्त करण्याचा प्रयत्न करेल. मध्ये पण काही असू शकतं. म्हणजे आपण किमान पासिंग मार्क तरी घेण्याचा प्रयत्न करतो. पासिंग मिळत असतील तर फर्स्ट क्लास घेण्याचा प्रयत्न करतो. फर्स्ट क्लास मिळत असेल तर डिस्टिंक्शनचा प्रयत्न करतो. त्याच प्रकारे तुम्ही जे म्हणत आहात ते 0 वरून 100 वर लगेच जाणं शक्य नाहीये. परंतु त्या मार्गाला, त्या दिशेला प्रयत्न करणं पण खूप खूप महत्वाचं आहे प्रभूजी. तर प्रभूजींनी तुम्ही जे ऐकलं निश्चितच वर्णाश्रम व्यवस्थेचा खूप महत्वाचा घटक आहे. पण सगळ्यांनी जे आपण करत आहोत आपले कर्तव्य ते लगेच सोडून देऊन हे शक्य आहे का सगळ्यांनी करणं? तर
सगळ्यांनी एकदम सोडून देणं किंवा या मार्गाचं पालन करणं शक्य नाही. कारण आपल्या आपल्या प्रत्येक कंडिशनिंग म्हणजे बद्ध अवस्था ठरलेल्या आहेत, की सॉफ्टवेअर इंजिनिअरला तुम्ही लगेच जर नांगर हातात दिला, तर तो काही जमिनीत रुतणार नाही आणि एका दिवसामध्येच त्या व्यक्तीची जी अवस्था आहे ती खराब होऊन जाईल. कारण त्याला ती सवय नाहीये तेवढी. ठीक आहे. तर हळूहळू समाजाच्या त्या विशेष वर्णाश्रम व्यवस्थेच्या घटकांचं पण सुरक्षा करायला पाहिजे, प्रोत्साहन द्यायला पाहिजे, परंतु सगळेच एकदाच त्याच्यामध्ये जोडल्या जाऊ शकत नाहीत. आणि भगवद्गीता स्वतः सांगते, की प्रत्येक जण हा एकाच प्रकारच्या मनोवृत्तीचा नसणार आहे. आपण कुणी ना कुणी अशा मनोवृत्तीचे असतील, की ज्यांना शास्त्रांचा अभ्यास करायला आवडतं. पठन, पाठन, यजन, याजन हे जे कर्तव्य सांगितले ब्राह्मणांचे, कुणी व्यक्ती असतील त्यांना ते करायला आवडतात. कुणी व्यक्ती असेल ज्याला क्षत्रिय वृत्ती असेल, उदाहरणार्थ कुणी जर त्याला आरे म्हटलं, तर आरेला कारे म्हणणारे पण लोक आहेत. ते युद्धाला, लढण्याला मागे-पुढे घाबरत नाहीत. तर ती क्षत्रिय वृत्ती झाली. तर शास्त्र सांगतं, की प्रत्येक मनोवृत्तीच्या लोकांसाठी वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये जागा आहे, स्थान आहे आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या गुण आणि कर्म जे गुण प्राप्त झालेले आहेत निसर्गाकडून, त्याच्या अनुसार स्वतःचे कर्तव्य करावेत भगवंतांच्या सेवेमध्ये आणि त्याच्यामधून आपण मनुष्य जन्माच्या परिपूर्णतेला प्राप्त करू शकतो. तशाच प्रकारे काही प्रकारचे लोक असतील, ज्यांना कोणतेच नियम वगैरे त्यांना काही सांगू नका. भगवंतांची भक्ती करण्याचा प्रयत्न करतील, पण स्वतःच्या लेव्हलनी, स्वतःच्या गतीने करतील आणि त्यांना स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी पण काही जास्त नियमांचं पालन वगैरे सांगू नका. मग ठीक आहे, कुणाला 20च्या स्पीडनी भगवंतांच्या भगवत भक्तीचं मार्गाचं पालन करायचंय, कुणाला 40च्या स्पीडनी करायचंय, कुणाला 60 किंवा 80च्या स्पीडनी करायचंय. तर भगवंत कधीच कोणत्या व्यक्तीला बळजबरी करत नाहीत, की बाबा तुम्ही सांगितलं तसं कर, नाही तर तुझं अन्न, दाना, पाणी मी बंद करून टाकेल. त्याचप्रमाणे आपण पण समजून घ्यायला पाहिजे, की प्रत्येक मनोवृत्तीच्या व्यक्तीसाठी वर्णाश्रम व्यवस्थेमध्ये स्थान आहे आणि त्या व्यक्तीला त्याच्या आवडीच्या गतीप्रमाणे आपण प्रगती करू द्यायला पाहिजे. कुणावर बळजबरी नाही करायला पाहिजे. क्लिअर आहे का प्रभूजी? मी 2-4 गोष्टी सांगितल्या. हरे कृष्ण. हो प्रभूजी. पण म्हणजे आपण हळू-हळू या गोष्टी बंद केल्या पाहिजेत. म्हणजे त्यांचं तेच म्हणणं होतं, की बंद करणं तर ही दुय्यम स्टेप झाली. सगळ्यात पहिली व्यवस्था काय आहे, की किमान जे आहे उदाहरणार्थ श्रील प्रभुपादांनी इतक्या साऱ्या फार्म कम्युनिटी निर्माण केल्या आणि आता पण मंदिरांच्या वेगवेगळ्या फार्म प्रोजेक्ट्स येत आहेत. तर ते कशासाठी आहेत, की सेल्फ सफिशियन्सी ज्याला आपण म्हणतो, की आता एक भौतिक जगातलं उदाहरण देतो आपल्याला. काही आठवड्यांपूर्वी म्हणजे 3 किंवा 4 आठवड्यांपूर्वीची गोष्ट आहे. ज्यावेळेस अमेरिकेचे सध्याचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत, त्यांनी ज्यावेळेस टेरिफची म्हणजे कराची घोषणा केली, की अमेरिकेत येणाऱ्या सर्व बाकीच्या देशांच्या गोष्टींवर एवढा कर लादला जाणार. किती मोठा धक्का होता पूर्ण जगातल्या अर्थव्यवस्थेला, की सगळीकडचे मार्केट्स पडले आणि सोन्याचे भाव वाढले. बरेच परिणाम झाले त्याचे. का परिणाम झाले? कारण आपण सेल्फ सफिशियंटला मराठीत काय म्हणतो, की स्वावलंबी पूर्ण नाहीयेत आपण, म्हणजे जेणेकरून आपले अन्न, वस्त्र, निवारा आणि बाकीच्या ज्या दैनंदिन गरजा आहेत, बऱ्याच गरजांसाठी आपण आत्मनिर्भर नाहीयेत पूर्ण प्रकारे. बऱ्याच गरजांसाठी बाकीच्या देशातून येणाऱ्या निर्भर. बाकीच्या देशातून येणाऱ्या गोष्टींवर आपण अवलंबून आहोत. जर अशा प्रकारे वर्णाश्रम व्यवस्था जर पक्की झाली, तर आपल्याला बाहेरच्या जगासमोर कोणत्याच गोष्टीवर अवलंबून राहण्याची गरज राहणार नाही प्रभूजी. तर निश्चितच योग्य दिशेला ते पाऊल आहे, पण ते पाऊल टाकण्याचं पहिलं स्टेप म्हणजे कृषी, गोरक्षा, वाणिज्य यांची संरक्षण करणं जे आहे त्याचं आणि नंतर हळूहळू ज्यावेळेस आपली इंडस्ट्रीज म्हणजे कारखान्यांवर अवलंबन कमी होईल, मग त्याला हळूहळू कमी करण्याचा प्रयत्न करणं. एकदम कमी करायचं म्हटल्याने होणार नाही ते. म्हणजे उदाहरणार्थ आता इथे कृष्णाच्या दयेने घरामध्ये एसी नाहीये, काही नाहीये. पण ज्या लोकांना घरामध्ये एसी वापरण्याची सवय आहे, तुम्ही लगेच नाही म्हणू शकत त्यांना, की चला एसी बंद करा आणि चला शेतामध्ये राहायला. जमेल का त्यांना? नाही जमणार, कारण सवय नाही अजून त्यांना. ठीक आहे प्रभूजी?
हो, हो. हळू-हळू म्हणजे आपण हळूहळू पण बंद म्हणजे करू. सगळ्यात पहिलं आपलं कर्तव्य आहे की ज्या ठिकाणी ह्या गोष्टींचं पालन होत आहे आपल्या क्षमतेप्रमाणे त्या एक मिनिट त्या प्रोजेक्टला सपोर्ट करणे. एक्सक्यूज मी. तर आपल्या आपल्या क्षमतेप्रमाणे त्या जे इनिशिएटिव्ह आहे, जे प्रोजेक्ट आहे, त्याला आपण निश्चितच मदत करू शकतो, सपोर्ट करू शकतो. हो, हो. अजून म्हणजे हरे त्यांचं कृष्ण. म्हणणं फक्त एवढंच होतं, की आपण म्हणजे इनडायरेक्टली पापकर्मच करतोय आणि त्यामुळे खरी मग गोष्ट आपण आहे. पापकर्म जर करत राहिलो, तर मग आपला शुद्ध भक्त होऊ शकत नाही, असं थोडं त्यांचं पण म्हणणं होतं. दोन्ही गोष्ट आहे की भक्ती वाढवत राहा, पापकर्म आपोआप कमी होत राहतील. ठीक आहे. पण भक्तीमध्ये वाढ न करता पापकर्म जर शून्य करायचं ठरवलं तर ते शक्य नाहीये. आपण बोलताना, श्वास घेताना, चालताना हजारो लाखो छोटे छोटे जे कीटक वगैरे आहेत ते मारल्या जात आहेत. ते काय लगेच थांबवणं शक्य आहे का? नाहीये शक्य. तुम्ही भक्ती मार्गामध्ये हळूहळू प्रगती करा. पाप जे आहेत ते हळूहळू ऑटोमॅटिकली नियंत्रणात येतील. ठीक आहे प्रभूजी. हो, प्रभूजी. हरे धन्यवाद. कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा माताजी, हरे कृष्ण. प्रभूजी, माझा प्रश्न असा होता की प्रभूजींनी आता प्रश्न विचारला ना, त्याच्या थोडा रिलेटेड आहे काय. आपण बघतो प्रभूजी की आताची जी लोकसंख्या आहे त्याच्या कितीतरी आधी म्हणजे जास्त पट लोकसंख्या आधी होती. आपण हे पण आपण जर आतापासून जर 50-70 वर्ष आधी पण जर आपण गेलो तर बघू शकतो की एका एका घरामध्ये कमीत कमी 4 ते 5 जे आहे मुलं असायची. आता कसं एका घरामध्ये 1 या 2 वगैरे म्हणजे आत्ताच्या जनगणनेनुसार आपण बघू शकतो पहिलं जे होतं तर पहिला सर्व लोक जे आहेत त्यांचा व्यवसाय जो होता तो जास्त नैसर्गिक गोष्टींनी चालत होता. जसं शेती वगैरे असं सगळं जो जो पण आहे. पण आता आपण बघतो की एवढ्या सगळ्या कंपन्या झाल्या, एवढ्या सगळ्या फॅक्टरीज वगैरे सगळं आलंय. पण आज जे आहे नोकरीची काय बोलते शॉर्टेज आहे. पण पहिलं असं नव्हतं. जेव्हा निसर्गावर माणूस अवलंबून होता तेव्हा. प्रत्येकाला नोकरी होती. प्रत्येकाचा काही ना काही उद्योग होता जसं त्याच्या सोयीनुसार. पण आता आपण बघतो लोकसंख्या कमी असून पण हे गोष्टी आपण अनुभवू शकतो. तरी आता काय असू शकतं प्रभूजी? खरी गोष्ट आहे आणि जास्त पहिल्या काळामध्ये जायची गरज नाही. आपल्या अगोदरचीच पिढी पहा, की माझ्या आई-वडिलांच्या किंवा माझ्या मिसेसच्या आई-वडिलांच्या बाबतीमध्ये वडिलांकडून, आईकडून पाहायला घेतलं तरी 5 किंवा 6 लेकरांपेक्षा कमी कुठेच नाहीये. वडिलांकडून 5 होते, आईकडून 5 भावंड, मिसेसच्या आईकडून 5 + 1 6 आणि वडिलांकडून 5 + 4 9 असे भावंड होते. आणि वडिलांचं ज्यावेळेस मी त्यांच्या लहानपणीचं वगैरे ऐकतो, तर परिस्थिती साधारण होती, पण जे होतं त्याच्यामध्ये सगळे खुश होते आणि कुठे इकडे-तिकडे पळापळ करण्याची गरज नव्हती. सर्व गरजा ह्या तेवढ्या जागेमध्ये 12 बलुतेदारांबद्दल वडील सांगतात, की न्हावी जरी घरी आला दाढी कटिंग करायला, तरी त्याला धान्य द्यायचं किंवा जे भिक्षा मागणारे पण सकाळी यायचे, त्यांना पण देण्यासाठी मुबलक प्रकारे धान्य असायचं. कोणतं काही कुंभारा करून कधी जरी भांडे आणायचे असेल, तरी धान्य देऊन ते प्राप्त व्हायचे. म्हणजे सांगण्याची गोष्ट अशी, की सर्व गरजा ह्या त्या भागामध्ये पुरवल्या जायच्या आणि बाहेर कुठे दूर जाण्याची काही गरज भासायची नाही आणि सर्व लोक पण त्या सेटअपमध्ये समाधानी होते. कुणीच उपाशी राहायचं नाही आणि कुणाला कोणत्या गोष्टीची कमी पण पडायची नाही. परंतु हळूहळू ती वर्णाश्रम व्यवस्था भागवत सांगतं, की कलियुगामध्ये कशा प्रकारे विकृत झाली, की ज्यावेळेस लोक जो त्यांना मान किंवा सन्मान मिळाला जायचा, त्याला जन्मसिद्ध हक्क समजू लागले. आणि प्रभुपादजी उदाहरण देतात, जसं की एका डॉक्टरच्या मुलाला डॉक्टर म्हणून तुम्ही नाही त्याच्याकडून उपाय करून घेऊ शकत. का? कारण त्याने अजून MBBS MD क्वालिफिकेशन घेतलं नाहीये. परंतु तशा प्रकारची मनोवृत्ती झाली, की माझे वडील हे आहेत म्हणजे मला पण तोच मान सन्मान मिळायला पाहिजे आणि त्याच्यामुळं पूर्ण ह्याची अधपतन झालं. तर खरं आहे ते, की पण श्रील प्रभुपादजी सांगतात, की आता पण एक्स्ट्रीम नाहीये. भागवत धर्माचं जर व्यवस्थित पालन केलं आणि श्रील प्रभुपादजी केवळ आपल्याला साधा वर्णाश्रम शिकवत नाहीयेत, प्रभुजीज माताजी. आपल्याला श्रील प्रभुपादजी दैवी वर्णाश्रम शिकवतात. दैवी वर्णाश्रमामध्ये आणि साध्या वर्णाश्रमामध्ये काय फरक आहे?
की साधा वर्णाश्रम केवळ गुण आणि कर्म याच्यावर आधारित आहे, परंतु दैवी वर्णाश्रम गुण आणि कर्म याच्यासोबतच आपल्या जीवनातलं केंद्रस्थान भगवंतांची भक्ती याच्यावर अवलंबून आहे. मग याचा अर्थ काय की भक्त एखादा ब्राह्मण दीक्षा जरी झालेले असेल, भगवंतांच्या अर्चविग्रहांची पूजा जरी करत असेल, परंतु त्याच भक्तांच्या व्यवस्थेमध्ये जर त्याला कोणती सेवा मिळाली असेल जी बाहेरून पाहायला गेलं तर निम्न प्रतीची सेवा आहे, परंतु ती सेवा आहे आणि ती त्याच्यामुळे निम्न प्रतीची राहत नाही, ती तेवढ्याच उच्च प्रतीची सेवा आहे. जसं एक आपल्याला सांगतो की काही महिन्यांपूर्वीपर्यंत सिंगापूरला होतो आणि काही वर्षांपासून तिथे एका सेवेचं इन्चार्जशिप होती. ती म्हणजे तिथल्या मंदिरातल्या ज्या वॉशरूम आहेत, वॉशरूम म्हणजे भक्त हातपाय धुण्यासाठी वॉशरूमला जाण्यासाठी ज्या वापरतात, त्या सर्व मेक शुअर करणं की त्या स्वच्छ आहेत आणि तिथलं जे काही लागतं टिश्यू पेपर म्हणा, हँडवॉशचं लिक्विड म्हणा, ते वेळच्या वेळेला रिफिल होत आहे का, व्यवस्थित आहे का, ती बघण्याची सेवा. तर कधीच असं वाटलं नाही की ती सेवा आणि त्याच्यासोबतच आठवड्यातून एक दिवस शनिवारी संध्याकाळी भगवंतांच्या अर्चविग्रहांची सेवा पण होती, डीटी वर्शिप करण्याची, त्यांची अर्चविग्रहांची शयन आरती पूजा करण्याची पण सेवा होती. पण दोन्ही सेवांमध्ये मला कधी फरक नाही वाटला की अरे ही उच्च प्रतीची सेवा आहे किंवा ती दुसरी निम्न सेवा आहे, असं अजिबात नाही. भगवंतांच्या सेवेमध्ये किंवा भक्तांच्या सेवेमध्ये जी सेवा मिळते ती सर्व दिव्य स्तराची आहे. तर या आत्ताच्या सांगितलेल्या उदाहरणाला म्हटलं जातं दैवी वर्णाश्रम आणि श्रील प्रभुपादांनी आपल्याला हा दैवी वर्णाश्रम शिकवला की जेणेकरून आपण ज्यावेळेस भगवंतांच्या भक्तांच्या सेवेमध्ये जोडल्या जातो, प्रत्येक सेवा ही तेवढीच महत्वपूर्ण आहे आणि त्या सेवेचा केंद्रबिंदू असतो भगवंतांना प्रसन्न करणे. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज याच्यावर की साधारण वर्णाश्रम व्यवस्था काय आहे, त्याचं अधपतन कशामुळे झालं, का आवश्यक आहे वर्णाश्रम व्यवस्था मनुष्य जीवनाच्या प्रगतीसाठी, आणि दैवी वर्णाश्रम जो श्रील प्रभुपादांनी शिकवला त्याच्यामध्ये एक गोष्ट ऍड केली, ती म्हणजे भगवंतांना केंद्रित ठेवून आपलं जीवन त्या प्रकारे मोडणे म्हणजे तोडमोड करणे नाही, मोल्ड करणे, घडवणे. कुणाचा काही प्रश्न आहे का प्रभूजीज माताजीज? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण अजून एक श्लोक घ्यायचा का प्रभूजीज माताजीज? हो हा, चालेल. प्रभूजी. ठीक आहे, एक मिनिट हा, खूप मोठा आहे का? चला एक तरी आपण पॅरेग्राफ घेऊ. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. श्लोक क्रमांक 32 आणि 33. ब्रह्मादयो बहुतिथं यदपांग मोक्ष कामस्तपः समचरन् भगवत् प्रपन्ना सा श्री स्ववासमरविन्दवनं विहाय यत्पादसौभगमलं भजते नुरक्ता तस्याहम् अब्जकुलिशाङ्कुशकेतुकेतै श्रीमत्पदैर्भगवतः समलङ्कृताङ्गी त्रिनत्यरोच उपलभ्य ततो विभूतिम् लोकान् समां व्यसृजदुत्स्मयतिं तदन्ते कुणाला वाचायचंय का प्रभूजी माताजी? प्रभूजी. हा माताजी, हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. धन्यवाद. सौभाग्याची देवी लक्ष्मी देवीचा कृपा कटाक्ष प्राप्त करण्यासाठी
ब्रह्मादी देवश्रेष्ठांनी देखील भगवंतांना शरण जाऊन दीर्घकाळपर्यंत तपाचरण केले आहे. अशी लक्ष्मी देवी कमळवनातील आपले निवासस्थान सोडून भगवंतांच्या चरण कमळांच्या सेवेत निरंतर संलग्न राहते. त्या भगवंतांच्या चरण कमळावरील ध्वज, वज्र, अंकुश, कमळादी चिन्हांच्या ठशांनी अलंकृत झाल्याने मला तिन्ही लोकांच्या सौभाग्याहून थोर सौभाग्य आणि वैभव प्राप्त झाले होते. मी स्वतःला गर्वाने सौभाग्यशाली समजत होते, परंतु आता माझ्या सौभाग्याचा अंत झाला आहे. अंततः भगवान मला सोडून गेले आहे. तात्पर्य श्रील प्रभुपादजी द्वारा श्रील प्रभुपादजी की जय. जगाचे सौंदर्य आणि वैभव ही केवळ भगवंतांच्या कृपेनेच वाढतात, कोणत्याही मानवकृत योजनांनी प्रयत्नांनी नव्हे. भगवान श्रीकृष्ण जेव्हा पृथ्वी तलावर वावरत होते तेव्हा त्यांच्या ध्वज वज्रांचे चरणांच्या तळव्यांचे ठसे धुळीमध्ये उमटत असत आणि या विशेष कृपेचे फळ म्हणून वसुंधरेला एक प्रकारची परिपूर्णता लाभत असे. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मनुष्य आणि प्राणीसृष्टी यांना जीवनावश्यक वस्तू पुरवणारे जे मूळ स्रोत नद्या, समुद्र, वने, पर्वत आणि खाणी हे सर्व आपापली कर्तव्ये पूर्णपणे पार पाडित होते. त्यामुळे विश्वातील स्वर्ग, मृत्यू, पाताळ आदी तिहेरी व्यवस्थेमधील इतर सर्व लोकांपेक्षा पृथ्वीवरचे वैभव कितीतरी अधिक होते. त्यामुळे प्रत्येकाचीच अशी प्रार्थना असणार की भगवंतांची कृपा या पृथ्वीवर अशीच नित्य असावी. त्यांच्या अकारण करुणेचा लाभ आपले सुखी असावे. जीवनातील आपले सर्व आवश्यकता पूर्ण व्हाव्यात. अर्थात एखादी व्यक्ती असा प्रश्न विचारेल की भगवंतांचे या लवकरात लवकर कार्य हरे कृष्ण. माताजी आवाज व्यवस्थित येत नाहीये. कमी जास्त होतोय. हा, रतिरूपा माताजी मेक शुअर करा की बाकी कोणी अनम्यूट नाहीये. नाही, बाकी आमच्या घरात वरती आवाज आहे. ठीक आहे माताजी, काय हरकत नाही. धन्यवाद. मी इथून वाचतो अर्थात पासून. अर्थात एखादी व्यक्ती असा प्रश्न विचारील की भगवंतांचे या लोकातील अवतार कार्य पूर्ण झाल्यावर जेव्हा ते स्वधाम गमनाची इच्छा करतात तेव्हा आपण त्यांना कसे थांबविणार? उत्तर असे की त्यांना थांबविण्याची काही आवश्यकता नाही. ते सर्व स्थित आहेत. ते सदैव आपल्या समवेत आहेत. केवळ आपण श्रवण कीर्तनाद्वारे त्यांच्या भक्तीत अनुरुक्त असायला पाहिजे. तर आपण इथे थांबू. याचा बोध काय प्रभूजीच माताजीच? पृथ्वी देवी इथे आठवण करत आहे त्यांच्या सौभाग्याची, ज्यावेळेस भगवंत स्वतः या पृथ्वी तलावर उपस्थित होते, अवतरित होते, की कशा प्रकारे भगवंतांच्या चरण कमळाच्या स्पर्शाने ही वसुंधरा पृथ्वी पण पूर्ण प्रकारे तिची भरभराट होती. पूर्ण प्रकारे नद्या, समुद्र, वने, पर्वत, खाणी ही मुबलक प्रमाणामध्ये त्यांच्या गोष्टी द्यायची. जसं की खाणी वगैरे, खूप सारे खनिज वगैरे मुबलक प्रमाणात प्राप्त व्हायचे. नद्या हे स्वच्छ पाणी हे ओसंडून वाहत असायचं, कधी पाण्याची कुठे कमतरता नसायची. अशा प्रकारे वने पण खूप सारे जे हर्ब्स म्हणजे औषधी वनस्पती असो किंवा बाकीच्या मनुष्याच्या जगण्यासाठी लागणाऱ्या ज्या गरजा आहेत मुबलक प्रमाणामध्ये द्यायचे. तर अशा प्रकारची भरभराट ही पृथ्वीचं वैभव इतकं वाढवणारी होती की हे पृथ्वीचं वैभव स्वर्गलोकांचं वैभव पण त्या पृथ्वीच्या वैभवाच्या पुढे फिकं पडायचं. कशामुळे असं होतं? कारण भगवंत स्वतः उपस्थित होते आणि पृथ्वी देवी आता दुःख व्यक्त करत आहेत की ते भगवंत आपल्या लीला संपुष्टात आणून भगवत धामात परतले आहेत. मग याचा अर्थ असा का की भगवंत गेल्यानंतर आपल्याकडे दुसरा कोणताच उपाय नाही पृथ्वीवर भरभराट आणण्याचा? तर असं अजिबात नाहीये. शास्त्र आपल्याला सांगतं की भगवंत जरी वैयक्तिक रूपामध्ये जरी भगवत धामात गेल्याचं भासवत असेल आपल्याला, तरी पण तेच भगवंत उपलब्ध आहेत त्यांच्या श्रवण आणि कीर्तन इत्यादी नवविधा भक्तींच्या क्रियेमधून. आणि त्या भक्ती मार्गाचं जर आपण व्यवस्थित पालन केलं तर शास्त्र सांगतात. तर 2 दिवसांपूर्वीच मी श्रील प्रभुपादांचा एक क्लास ऐकत होतो मंदिरामध्ये गुरुवारी, ज्याच्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात की आपण जर भक्ती मार्गाचं व्यवस्थित पालन केलं तर भगवंत स्वतः भगवद्गीतेमध्ये वचन देतात
की अशा भक्तांना त्यांच्या जीवनात परिपूर्णता प्राप्त करण्यासाठी ज्या कोणत्या गोष्टी आवश्यकता आहेत, त्या कोणत्याही गोष्टी भगवंत कमी पडू देणार नाहीत. प्रभुपादजी इंग्रजीमध्ये सांगतात, की देअर विल नॉट बी एनी स्केअरसिटी. स्केअरसिटी म्हणजे तुटवडा, की कोणत्याच आवश्यक गोष्टींचा तुटवडा राहणार नाही जर आपण भक्ती व्यवस्थित केली. तर पूर्ण जगाला असं वैभव प्राप्त होईल का? नाही, निश्चित होईल जर सर्वांनी कृष्ण भावनेचा आधार घेतला. परंतु सर्वांनी जरी नाही घेतला, आपण आपल्या जीवनामध्ये जरी कृष्ण भावनेच्या भक्ती मार्गाचा अवलंब केला, तरीही आपल्या जीवनामध्ये आपल्या शेवटपर्यंत भक्ती मार्ग पालन करण्यासाठी जे जे काही आवश्यक आहे, भगवंत काही कमी पडू देणार नाहीत. हे आपल्याला विश्वास असायला पाहिजे. भगवद्गीतेमध्ये खूप सुंदर श्लोक आहे, अनन्य चिंतयन्तो माम ये जन पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. की कृष्ण म्हणतात की तुमच्याकडे जे आहे त्याची मी काळजी घेईल, ते नाश होऊ देणार नाही, ढळू देणार नाही. आणि तुमच्याकडे जे नाही आहे परंतु जे भक्ती मार्गासाठी आवश्यक आहे, त्या सर्व गोष्टी अरेंज करण्याची जिम्मेदारी माझी. तर आपल्याला विश्वास असला पाहिजे ह्या गोष्टीवर. आणि अशा प्रकारे ह्या जगात पण आपण आनंदी राहू शकतो, सुखी राहू शकतो. आणि ह्या जीवनानंतर भगवत धामात जाण्यासाठी पण आपण प्रयत्न करू शकतो, जर भक्ती मार्गामध्ये आपण जोडल्या गेलो तर. तर यासोबतच आपण आजचं चर्चा इथे कन्क्लूड करू आणि पुढच्या वेळेला या पॅरेग्राफ पासून सुरुवात करूया. हरे कृष्ण. कुणाचा काही प्रश्न आहे का? प्रभुजीज, माताजीज? प्रभूजी एक विनंती होती की हा, हा, सर्वांना अक्षय तृतीया आहे 30 हा. तारखेला. मी तर सगळे डिटेल्स तर तुम्ही तेवढं आवाहन करा, सगळ्यांना हो सांगा. हो माताजी, मी ते पण हरे एक कृष्ण. आज प्लॅन केलं होतं की आज ओके, एक हरे कृष्ण. मंदिरातर्फे, इस्कॉन मंगळुरू तर्फे खूप सुंदर पीपीटी स्लाइड डेक नामनिष्ठ प्रभूजींनी दिलाय आणि मला वेळ भेटला नाही याला मराठीमध्ये भाषांतर करण्याचा. पण मी तुम्हाला प्रभूजी आहे आपल्याकडे आहे का? मराठीत केलेलं आहे. हो, क्षितिजा माताजींनी ती सेवा दिली आहे, सायली माताजींनी. तर ते अच्छा, आपल्याकडे आहे आणि मी ते ग्रुपवर शेअर केलंय प्रभूजी मराठीतलं. चालेल चालेल, काय हरकत नाही. तुम्ही ते पण रेफर करा. इथे हो, आत्ताच्या वेळेसाठी मी तुम्हाला मराठीमध्ये समजावून सांगतो की चालेल. थँक्यू प्रभूजी. हरे कृष्ण. की श्री श्री राधा गोविंदजींचं जे भव्य दिव्य इतकं सुंदर मंदिर आणि पूर्ण प्रोजेक्ट आपल्या सर्वांच्या मदतीने आणि वेगवेगळ्या भाषेतल्या सर्व जे कार्यक्रम आहेत, ग्रुप आहेत भक्तांचे, त्यांच्या मदतीने हे मंदिर होत आहे. तर मंदिराचं हे जे बांधकामाचा प्रोजेक्ट आहे, मंदिराचं बांधकाम झालेलं आहे. परंतु जे हरे कृष्ण, माझ्याकडून आवाज येत आहे का बॅकग्राऊंड मध्ये प्रभूजीज, माताजीज? का ठीक आहे? ठीक आहे प्रभूजी. ठीक आहे. आता क्लिअर आहे हो, प्रभूजी, हो. मगाशी. ठीक येस, हरे. ठीक आहे. तर हे मंदिराचं तर बांधकाम झालंय आणि पण त्यासाठी जे कॉन्ट्रॅक्टर लावले होते मंदिरांनी, त्यांचे बरंच काही देणं अजून बाकी आहे.